आयकर भवनच्या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धावपळ उडालेली आहे। इमारतीमधील लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। अग्निशमक दलाच्या 8 ते 10 गाड्या दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत। 7 जण अजूनही अडकल्याची माहिती समोर येते। अग्निशमकच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि 7 ते 8 जण या ठिकाणी अडकल्याची माहिती या क्षणाला समोर येते। आगी संदर्भातली ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण मुंबईमधून पाहतोय। शिल्पा नरवडे आपले प्रतिनिधी जोडल्या गेलेले आहे। शिल्पा, आगी संदर्भातील काय अपडेट या क्षणाच्या कळत आहे? 7 ते 8 जण अडकल्याची माहिती कळतीये, सविस्तर तपशील। तेजस, आपण जर पाहिलं तर 1 ते 1.5 तास झालेला आहे ही आयकर भवनला आग लागलेली पाहायला मिळते। माझ्या पाठीमागे जर आपण दृश्य पाहिलं तर सध्याचं ते आपल्याला पाहायला मिळतंय। 7 ते 8 गाड्या ज्या आहेत मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाच्या त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहे। आग लागताच ताबडतोब ह्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझविण्याचं काम हे शर्तीने सुरू आहे। मात्र आपण जर पाहिलं तर आतमध्ये काही अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक देखील अडकल्याची माहिती मिळाली होती। सध्या जर आपण पाहिलं तर रेस्क्यू करून या सर्व नागरिकांना, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र वरती टेरेसवर जे आहेत ते 6 ते 7 नागरिक अडकल्याची माहिती आत्ताही मिळत आहे। विशेष म्हणजे 7 ते 8 गाड्या ह्या मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या घटनास्थळी आलेल्या आहेत। आग विझविण्याचा प्रयत्न हा शर्तीने सुरू आहे। आयकर भवनचं प्लेसमेंट असेल आणि पहिला मजला जो आहे इथे ही आग लागलेली आहे। आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते शर्तीचे प्रयत्न करून हा आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे। अर्धा ते पाऊण तासापासून इथे मोठ्या प्रमाणावर आपण जर पाहिलं तर जी चर्चगेट स्टेशन बाजूला आहे, मोठी वाहतूक कोंडी देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र हे जे रस्ते आहेत ते देखील बंद करण्यात आलेले आहे। पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे वाहन चालकांना। सध्या जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाच्या गाड्या ह्या घटनास्थळी दाखल आहेत। पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आयकर भवनमध्ये जे कर्मचारी, अधिकारी, नागरिक जे होते त्यांना बाहेर काढण्यात आलेले। मात्र 7 नागरिक अजूनही आयकर भवनचं जे टेरेस आहे त्यावर अडकल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता या 7 नागरिकांना नेमकं कधी बाहेर काढणार, त्याचबरोबर इमारतीमधील लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। धन्यवाद शिल्पा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले वेळोवेळी अपडेट आपल्याकडून